आशीर्वादे पोटी बेटा बेटी उपजोत। तव बाबा तया वदती काय नारळे पोरे होती। ऐशा कैशा वेड्या समजुती चळले वाटती जनलोक। श्यामावदे आहे ठाऊक तुझ्या बोलाचे कौतुक। लेंडार मागे लागेल आपसुख ऐसा अमोलिक बोल तुझा। परी तू सांप्रत धरिशी भेद नेदिशी खरा आशीर्वाद। उगाच घालीत पैससी वाद नारळ प्रसाद देईतीस। नारळ फोड बाबा वदत श्यामावदे टाक पदरात। ऐसी बरीच होता हुज्जत हारीस येत तव बाबा। म्हणती होईल जारे पोर श्यामा म्हणे कधी दे उत्तर। वदता 12 महिन्यांनंतर नारळ ताडकर फोडिला। अर्धभाग दोघी सेविला अर्ध राहिला बाई ते दिधला। माधवराव वदे बाईला माझी आ बोला तू साक्षी। बाई तुझ आजपासून 12 महिने नव्हता पूर्ण। जाहले नाही पोटी संतान काय मी करीन ते परिस। ऐसाच नारळ डोकीत घालून या देवाला मशिदीमधून। मी नजरी लावी काढून तरी न म्हणवीन माधव। ऐसा देव न मशिदीत ठेवू देणार वदतो खचित। येईल वेळी याची प्रचित निर्धार निश्चित हा मान। ऐसे मिळता आश्वासन बाई मनी सुखायमान। पायी घालोनी लोटांगण गेली स्वस्थ मन निजग्रामा। पाहुनी श्यामा नित्यांकित रक्षावे भक्त मनोगत। साई प्रेमरज्जू नियंत्रित आलान किंचित कोपतया। खरे कराया भक्तवचन प्रणतपाळ करुणाघन। साई दयाळ भक्ताश्वासन लडिवाळपण पुरवीत। श्यामा आपुला लाडका भक्त लडिवाळ नेणे युक्तायुक्त। संत भक्त संकल्प पुरवीत हेच निजव्रत तयाचे। असो भरता 12 मास कृत निर्धार नेला तडीस। 3 महिने होता बोलास पातले गर्भास संतान। भाग्ये जाहली पुत्रवती 5 महिन्यांचे बाळ संगती। घेऊनी आली शिर्डी प्रती पती समवेती दर्शना। पतीनेही आनंदोनी साई समर्थ चरण वंदोनी। पायी 500 रुपये अर्पुनी कृतज्ञ निजमनी जाहला। बाबांचा वारू श्यामकर्ण तयाचे सांप्रत वसती स्थान। तयाच्या भिंती घेतल्या बांधून रुपये लावून हेच पुढे। म्हणून ऐसा साई ध्यावा साई स्मरावा साई चिंतावा। हाच हेमाडा निज विसावा करीन धावा धाव कुठे। निज नाभीत असता जवादी किमर्थ भ्रमावे बिदोबिदी। अखंड विनटत साईपदी हेमाड निरवधी सुखला हे। पुढील अध्याय याहूनी रसाळ कैसे बाबांसी भक्त प्रेमळ। मशिदीतून चावडी जवळ मिरवीत सकळ आनंदे।